श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय, येणारा जो आठवडा आहे 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर हा सिंह राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, त्यांचे नोकरीविषयी, त्यांचे व्यवसाय कसा असणार आहे, महिलांविषयी हा आठवडा कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारा जो दसऱ्याचा सण आहे तो तुमच्या सर्वांना आनंदाचा भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह रास ही राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सूर्य राशीचे देवता हे सूर्यदेव आहेत. त्यामुळे आधीपासूनच ऊर्जा असलेली रास म्हणजे सिंह रास आहे. सिंह राशीच्या व्यक्तीचा स्वभाव असतो की ते आपल्यासोबत इतरांनाही घेऊन जात असतात. कोणतेही यश मिळाले, कोणतीही कीर्ती मिळाली तरी ते आपल्यासोबत सर्वांना हे आपल्यासोबतच घेऊन जात असतात. त्यामुळे सिंह राशी आपल्यासोबत अनेकांना घेऊन जाणारी रास आहे. त्यांची रास ऊर्जासारखी आहे, प्रामाणिक आहे. तर अशाच सूर्यासारख्या तेजस्वी लोकांचे राशी भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा की येणारा जो आठवडा आहे तो तुमच्या ध्येयपूर्तीसाठी अतिशय चांगला आठवडा जाणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या प्रामाणिकपणे कष्टाच्या जोरावर या आठवड्यात यश मिळवणार आहे. आणि तुम्ही हे मिळवलेले यश हे तुमची समाजात मान सन्मान, कीर्ती वाढवणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंद होणार आहे. तुम्ही जिथे नोकरी करणार असाल तिथे आनंदाचे वातावरण असणार आहे. त्यामुळे येणारा आठवडा हा तुमच्या ध्येयपूर्तीचा आठवडा म्हणून असणार आहे. त्याप्रमाणे बघा की गुरु वक्री असणार आहे. येणाऱ्या आठवड्यात गुरु वक्री होणार आहे 9 ऑक्टोबर नंतर. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो अतिशय शुभ जाणार आहे. त्यानंतर बघू मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला हा आठवडा चांगला जाणार आहे, परंतु थोडासा तुम्हाला आळस चढणार आहे. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या आठवड्यात आळशीपणा न करता तुमचं काम करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्यायामात सुद्धा आळसपणा जाणवणार आहे. म्हणून मित्रांनो, आळसपणा करू नका, चांगला व्यायाम करा. व्यायाम चांगला केला की तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुमचं शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा व्यायामाने चांगलं राहतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच व्यायाम करा. त्यानंतर बघा मित्रांनो, आर्थिक बाबतीत सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो बघा की तुमची आर्थिक आवक वाढणार आहे, परंतु कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या ठिकाणी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या किंवा तुमचे जे वडीलधारे असतील त्यांचा सल्ला तुम्ही घ्या. गुंतवणूक करताना थोडीशी काळजी आणि सावधानगिरी येणाऱ्या आठवड्यात तुम्ही बाळगा. तुम्हाला आर्थिक आवक तुमची वाढणार आहे, परंतु खर्चावर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, नोकरी संदर्भात येणारा आठवडा हा कसा जाणार आहे ते आपण आता बघूया. मित्रांनो बघा की ज्या व्यक्तींना नोकरी नाहीये अशा सिंह राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य अशी नोकरी मिळणार आहे. त्यांना ज्या नोकरीची गरज होती किंवा ज्या नोकरीमध्ये आवड होती अशी नोकरी ह्या सिंह राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते. त्याचबरोबर मित्रांनो बघा की ज्या व्यक्तींना नोकरी आहे अशा व्यक्तींना त्यांचा कामात मान सन्मान वाढणार आहे. त्यांनी जे केलेले कष्ट आहे ते वरिष्ठाच्या नजरेत येणार आहे. त्यामुळे बरोबरच तुम्ही तुमच्या केलेल्या कामामुळे तुमचा मान सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा तुमच्या कामावर वाढणार आहे. सहकारी तुमचं स्वागत करतील, वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. त्यामुळे तुमच्या कामावर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमची होऊ शकते. त्याचबरोबर बघा मित्रांनो, व्यावसायिक लोकांसाठी कसा जाणार आहे तर बघा मित्रांनो, व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुम्हाला नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन ओळखी होतील. तुमचा व्यवसायात सुद्धा नफा येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नवीन
ग्राहक तुमच्याशी जोडले जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी तुमची ओळख होऊ शकते. तुमच्या एखाद्याचा जर व्यवसाय एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी तो पसरत जाऊ शकतो. त्यांची व्यवसायाची भरभराट होऊ शकते. परंतु मित्रांनो, हे जरी चांगलं होत असताना तुम्हाला तुमच्या वाणीवर, तुमच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं आहे. तुमच्याकडनं एखाद्याला कडू शब्द किंवा वाईट शब्द जाणार नाही, याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे. तुमच्या एखाद्या शब्दामुळे तुमचे नवीन कस्टमर दुखावले जाणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी मात्र तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात नक्की घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा, की आत्ताच आपण बघितलं की व्यवसाय कसा असणार आहे, तुमचे नोकरीच्या ठिकाणी तुमचं वातावरण कसं असणार आहे. आता आपण बघूया की वैवाहिक जीवन. तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं जाणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्हाला गप्पा मारण्याची संधी प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याचे सुद्धा बेत आखाल किंवा ज्यांना बाहेर परदेशात फिरण्यासाठी जायचं आहे, त्यांचे सुद्धा परदेशात जाण्याचे स्वप्न येणाऱ्या आठवड्यात नक्कीच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, महिलांसाठी सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे. परंतु येणाऱ्या आठवड्यात सणासुदीचा काळ असल्यामुळे तुमची थोडीशी धावपळ होणार आहे. आणि मित्रांनो बघा, की सिंह राशीच्या महिलांची धावपळ होणार असल्यामुळे त्यांनी आरोग्याची काळजीही घ्यायची आहे. महिलांनी विशेष करून आपले आरोग्य सांभाळा, थोडासा व्यायाम करा आणि किचनमध्ये काम करताना, स्वयंपाकघरात काम करताना थोडीशी काळजी घ्या. तुम्हाला लागणार नाही, तुम्ही पडणार नाही किंवा चटका बसणार नाही, याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. त्याचप्रमाणे बघा, की विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी येणारा जो आठवडा आहे तो चांगला जाणार आहे. परंतु तुमचं अभ्यासात मन लागणार नाही, कारण की बाहेर सणासुदीचे दिवस चालू आहे, नवरात्रीचा उत्सव चालू असल्यामुळे तुमचं अजिबात अभ्यासात लक्ष लागणार नाहीये. त्यामुळे येणारा जो आठवडा आहे तो तुमचा अभ्यासात अजिबात लक्ष लागणार नाही. परंतु त्याच्या पुढच्या आठवड्यात मात्र तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमच्या ज्या परीक्षा असतील, काही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यामुळे तुम्ही ह्या आठवड्यात त्या न करता पुढच्या आठवड्यात त्या नक्की करा. त्याचबरोबर अभ्यासात मन नक्की लावा. मित्रांनो बघा, की आताच आपण बघितलं की सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारे हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा या आठवड्यात सुधारणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण ह्या येणाऱ्या आठवड्यात राहणार आहे. त्यांचे कुटुंबातील सहली सुद्धा तुम्ही आयोजित करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी फिरण्यासाठी जाल. त्याचप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे. फक्त थोडासा व्यायाम करा. व्यायामाबाबत आळशीपणा अजिबात करू नका. आणि दररोज सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जर तुम्हाला जल अर्पण करणे शक्य झाले तर तुम्ही जल नक्की अर्पण करा. आणि सूर्यदेवतेचा जो बीज मंत्र आहे, सूर्याचा बीज मंत्र आहे, तो दररोज तुम्ही म्हटलं तरी चालेल. त्याप्रमाणे बघा मित्रांनो, येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला अतिशय शुभ जाईल. तुमच्या प्रयत्न चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा आणि ईश्वर नक्की तुमचे सर्व कामे पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ.